नमस्कार मित्रांनो. धनु राशीकरता गेले 2-2.5 महिने काही ठीक नव्हते. आरोग्याच्या संदर्भातले त्रास बेजार करत होते. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुद्धा काही ठीक चाललेले नव्हते. हा महिना म्हणजेच मार्च 2025 महिना धनु राशीकरता कसा असेल? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या आहेत? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायच्या आहेत? या सर्व संदर्भातील खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय गेल्या जवळजवळ वर्षभरापासून, तो मार्गस्थ झालेला, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे शुक्र, जो की 4th स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि 2 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं त्याच्या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या, परंतु आरोग्याच्या संदर्भातले फारसे काही त्रास येणार नाहीत, जे की तुम्ही गेल्या जवळजवळ 2-2.5 महिन्यापासून अनुभवलेले होते, ते आता तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही. काळजी करू नका. अर्थात सप्तमातला जो मंगळ आहे, सप्तम दृष्टीने तुमच्याच राशीला बघतोय, त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. परंतु हे जे ॲक्टिव्हनेस आहे हा तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असेल. काळजी करू नका. तुमची कामं जी आहेत महत्त्वपूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा जो भाग्यश आहे हा तुम्हाला फिरवेल जास्त, म्हणजे सुरुवातीचे जे 15-16 दिवस आहेत त्यामुळे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. तुमच्यामधला जो दमखम आहे तो या वेळेला दिसून येईल. अर्थात कामाचा उरकसुद्धा जबरदस्त दिसून येईल. तर एकंदरीत सांगायचं झालं, हा महिना जरी धावपळीचा धकाधकीचा असला तरी आरोग्याच्या संदर्भातले तसे काही त्रास होणार नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घ्या, ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो जवळजवळ 2.5 वर्ष तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि मार्च 30 तारखेनंतर तो चतुर्थात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र चतुर्थात भ्रमण करतोय. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जो स्तर आहे हा बऱ्याच प्रमाणात समाधानकारक असेल. गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की गोष्टी आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा म्हणाव्या तशा व्यवस्थित नव्हत्या, परंतु या महिन्यामध्ये गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहतील. अर्थात खर्च सुद्धा होईल थोडंसं. जे तुमच्या फॅमिलीतली माणसं आहेत त्यांच्याकरता किंवा त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. अर्थात तुम्ही ते पूर्णसुद्धा करू शकाल. तिथे थोडा खर्च होईल, परंतु तो जो खर्च आहे तो मार्गी नक्की लागेल. या संपूर्ण महिन्यामध्ये तशी काय काळजी करू नका. फक्त खर्च बाकीचे जे आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे ही खर्चाच्या बाबतीत थोडीशी बिनधास्त आहे. थोडंसं या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या 4th स्थानामध्ये बरेचसे ग्रह येणार आहेत. म्हणजे रवी, शनी, त्याचप्रमाणे 4थात असणारे राहू, नेपच्यून, हे जे सगळे ग्रह आहेत, हे सगळे ग्रह आणि बुध शुक्र सुद्धा आहेत. यामुळे घरातलं जे वातावरण आहे ते बऱ्याच प्रमाणात गजबजलेलं सुद्धा राहील. काही चांगले सुद्धा अनुभव येतील, काही कटू अनुभव सुद्धा येतील. चांगले अनुभव या अनुषंगाने की घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येऊ शकतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील अशा व्यक्ती की जे आधीपासूनच कुठल्या व्याधीने ग्रस्त आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मोठ्या वयस्कर मंडळी असेल त्यांच्या आरोग्याकडे खास करून लक्ष द्या. याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं जे वास्तू आहे, घर आहे, त्यांच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. लक्षात घ्या, रवी राहू युती, ज्याला आपण ग्रहणाचा प्रभाव म्हणतो, तो तुमच्या 4th स्थानावरती होणार आहे. खास करून तुमची आई माता जर का कुठल्या आजाराने त्रस्त असेल, काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष करून लक्ष देणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये घरातले जे क्लेश आहेत ते थोडेसे वाढू शकतील किंवा हा जो भाग आहे हा सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूने तुम्हाला दिसून येईल. तर फक्त आरोग्याकडे लक्ष देणं हे थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. यानंतर तुमचं जे लव्ह लाईफ आहे किंवा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे सांगायचं झालं तर साधारणतः तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ आहे. तर गेल्या 2-2.5 महिन्यापासून रिलेशनशिपमध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स किंवा चहाच्या कपातली वादळं वगैरे तुम्ही बरीचशी अनुभवलेली असतील. आता मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात स्मूथ राहतील. काळजी करू नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा
हा संपूर्ण महिना बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित जाईल. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे. थोडंसं तुमचे एफर्ट चांगले द्या, त्या जेणेकरून तुम्हाला अपेक्षित यश या महिन्यामध्ये निश्चित मिळू शकेल. तर त्या संदर्भात सुद्धा काळजी करू नका. ज्या विवाहित व्यक्ती आहेत, म्हणजेच धनुराशीच्या विवाहित व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा थोडंसं अनुभवलेलं असेल की गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वादळं आली होती, वादविवाद झाले होते, थोडेसे प्रॉब्लेम टोकाचे होतात की काय असं सुद्धा काही वातावरण तयार झालं होतं. परंतु या महिन्यामध्ये तशी काळजी करू नका. फक्त वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतील तर त्याकडे विशेषत्वाने लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे आणि दिनांक 15 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात तशी काही काळजी करू नका. तुम्हाला तसे काहीही प्रॉब्लेम येणार नाहीत. फक्त कागदोपत्री व्यवहार किंवा त्या संदर्भात म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार किंवा त्या बाबतीतले काही गोष्टी जर का करायच्या असतील या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु याचा सुद्धा फारसा मोठा परिणाम तसा दिसणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात अतिशय स्मूथ प्रकारे तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ते चालेल. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याच्या 2 तारखेला बुध, नेपच्यून आणि राहू यांची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. काळजी घ्या. घरातले जे अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला होणारा रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. शुभ फलदायी सुद्धा राहील. खास करून या दरम्यान महत्त्वपूर्ण जी काही कामं असतील म्हणजे कोणाला कमिटमेंट देणं, प्रॉमिस देणं, कागदोपत्री व्यवहार किंवा अन्य कोणतीही जी काही कारणं असेल ती तुमची पूर्णत्वास दिसेल. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर फिरणं जास्त होईल. त्यांच्याकडून तुमचे जे हे आहेत रॅपो आहे तो खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत या 8 तारखेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण काम तुम्ही अतिशय सहजपणे हाती घेऊ शकता. कामाचा ओरख सुद्धा दानगार राहील. तुमचा मूड, तुमची एनर्जी लेवल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युती तुमच्या चतुर्थ स्थानात होणार आहे. ही युती तशी पाहिली तर शुभ फलदायी राहील. खास करून घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येणं किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं वगैरे असा योग निश्चित येईल. दिनांक 12 तारीख आहे ती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या तृतीय स्थानामध्ये होणार आहे. आता इथे मात्र थोडंसं ज्याला आपण सरकारी कामं असतील त्यापासून थोडंसं जपणं गरजेचं राहील. तुमच्या अंदाज चुकणं किंवा अशा काही छोटी मोठी प्रकरणं डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. 17 जी तारीख आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. 17 तारखेला रवी आणि राहूची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. रवी राहूची युती म्हणजे ग्रहणाचा प्रभाव हा तुमच्या चतुर्थामध्ये बऱ्याच प्रमाणात जाणवणार आहे. म्हणजेच तुमच्या गृहसौख्य, घरातल्या ज्या व्यक्ती असतील, फॅमिलीत ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं काही वातावरण छोट्या छोट्या गोष्टींवर तयार होईल की थोडंसं अविश्वास वगैरे जाणवू शकेल. वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, क्लेश निर्माण होतील आणि त्याच्या मुळाशी कारण मात्र तेवढं सदरून नसेल, गैरसमज असतील तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे रवी नेपच्यूनची जी युती आहे ती 19 तारखेला होणार आहे. अर्थात ही युती तसे पाहिलं तर तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. काही तसं काय प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे साधारण तो 17 तारीखचा पिरियड एकदा संपला की बऱ्याच प्रमाणात गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. 27 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती चतुर्थात होणार आहे. ही युती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू घेतल्या जातील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो किंवा त्यांच्या काही अशा अपेक्षा असतील त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती होळी पौर्णिमा आहे. ती आहे दिनांक 13 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती आहे दिनांक 29 तारखेला. तर साधारणतः पौर्णिमा आणि अमावास्या किंवा 13 तारीख आणि 29 तारीख या दरम्यान कुठल्याही प्रकारचे कोणाला कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद यापासून लांब राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात सुद्धा या दिवसांमध्ये अजिबात करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर धनु जी रास आहे ही हळूहळू त्रासातून बाहेर पडत आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.